केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणाचा फटका जो आहे तर तो आता द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्याला बसताना दिसत आहेत. कारण की कांद्यावर आयात निर्यात बंदी केल्यामुळे आता बांगलादेशनी जी आहे तर ते द्राक्षांवर आयात कर लादल्यामुळे आता द्राक्षांचे बाजारभाव जे आहे तर ते कुठंतरी 20 ते 25 रुपयापर्यंत कोसळलेले आहेत. याच्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी जो आहे तर तो अडचणीत सापडलेला आहे. आपण पाहू शकतो का या ठिकाणी एक निफाड तालुक्यातील नायताळे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी जो आहे तर तो साधारण त्यांनी किती एकरमध्ये द्राक्ष बाग लावलेली आहे. द्राक्ष जर बघितले तर अक्षरशः ते म्हणजे एकदम चांगल्या सुस्थितीमध्ये आलेले आहेत. आणि आता आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत. मला हे सांगा का तुम्ही किती एकरावर द्राक्ष बाग लावले, काय खर्च आलेला आहे आणि आज रोजी काय बाजारभाव आहे? आम्ही नैताळे या गावी आमच्या शेतीमध्ये 30 एकर द्राक्ष बाग लावलेली आहे आणि एकरी जवळजवळ आम्हाला 2 लाख रुपये खर्च आला. पण तो खर्चही निघणार नाही असं या बाजारभावामुळं वाटतं. आजच्या मितीस 60 रुपये 70 रुपये असा बाजार पाहिजे होता, पण आज रोजी 17-18 रुपये 25 रुपये असा बाजार आम्हाला मिळतो आहे. त्यामुळे हे शासनाच्या चुकीमुळे हे सगळं होतं आहे. कांद्याची निर्यातबंदी त्यांनी थांबवली व द्राक्षावर जे आयात शुल्क लावलं ते कमी करण्याचा व या सरकारने पुरेपूर आम्हाला शेतकऱ्यांना मदत करावी हीच या सरकारकडून आमची शेतकऱ्याची अपेक्षा आहे. एकंदरीत पाहता बांगलादेशने आयात शुल्क जो आहे द्राक्षावरचा तो हटवावा अशी मागणी द्राक्ष उत्पादकांकडून केली जात आहे. आणि कांद्यावरील निर्यात बंदी जर उठवली तर नक्कीच याचा कुठंतरी द्राक्षाच्या बाजारभावात सुद्धा फायदा होईल. उमेश पारिक, TV9 मराठी, नायतळे, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.